ठीक आहे, माझा हात दुखत नाहीये, अंग दुखत नाही, पण असं कसं झालं? तूच रंगदादाचं मोरपीस माझ्या अंगावरून फिरवलंस ना? हे बघ, माझं आता काहीच दुखत नाहीये, हात दुखत नाहीये, डोकं दुखत नाहीये, खूप उत्साह वाटतोय आणि खूप प्रसन्न सुद्धा वाटतंय. तूच केलंयस ना हे सगळं? किती गोड आहेस तू, किती काळजी घेतोस माझी. माझी उमाई, आप्पा, आजी सगळं तूच आहेस. अगदी सखायस तू माझा, जीवा भावाचा, माझा विठुरा. विठुरा, असाच राहशील ना रे नेहमी माझ्यासोबत? सासू काकू, आज खूप प्रसन्न वाटतंय ना? गार वारा येतोय, आमच्या मायनीच्या घरी पण असाच वारा येतो. आजी म्हणते की पहाटेच्या वाऱ्याचं मोरपीस एकदा अंगावरून फिरलं ना की सगळा दिवस छान जातो. काय झालं सासू काकू, तुम्ही गप्प का? नाही, बघते तुझी मी सोंग. काल अगदी विवळत होतीस दुःखानं आणि आज अगदी टणाटणा उडतेस, अगदी कामं करतेस. ती कसला आनंद झालाय का तुला एवढा? हो सासू काकू, आप्पा म्हणतात आपल्या मनातलं दुःखाचं गाठोडं देवाच्या पायाशी ठेवावं, म्हणजे आपला भार हलका होतो. आणि मीही तसंच केलं. माझ्या त्रासाचं गाठोडं मी माझ्या विठुरायाच्या पायाशी ठेवलं आणि त्याने ते उचललं. मग होणारच ना मला आनंद. अगं बाई, महामाईने ऐकलं की काय? हिनं विठुराया म्हटलेलं. झालं, पुन्हा क्लेश सुरू. नको जीव केला या दोघींनी. बघ, आताचा सखूचा उत्साह बघून काल डोकं आणि हात धरून बसली होती. हे खरं तरी वाटेल का कोणाला? तब्येत बरी नाही म्हणून वैद्यबुवांना निरोप पाठवणारी ही सखू अशी आनंदात आणि हसत सगळं काम करतीये. काल आपण सोंग केलं होतं, आज विसरली ते. लक्षात येतो ना हिचा खोटारडेपणा? आणखी काय पुरावा हवाय सांग? अत्यंत आतल्या गाठीची आणि कांगावखोर मुलगी आहे ही. हे खरंच कळत नाहीये मला. कालची सखू आणि आजची सखू जमीन आसमानाचा फरक आहे. काय खरं आणि काय खोटं हे आता खरंच माझ्या अकलना पलीकडे गेलंय. तुम्ही दारात का उभ्यात? हात या ना, न्याहारी तयारच आहे. आता फक्त गरम गरम वाढते. बाबाजी, एक विचारू का? इच्छा नाही म्हणजे दोन तलवार एका मॅनात कसं काय राहणार? मनोरमाबाई तुमच्या भक्त आहेत आणि आता या सुभेदारीनबाई तुमच्या पायाशी आल्या. ते तुम्ही दोघींपैकी एकीला मदत केलात तर दुसरीला रागेल. मग आपलं कसं काय व्हायचं? दोन माकडांच्या भांडणात लोणी लाटणाऱ्या बोक्याची गोष्ट माहिती आहे का बाहेर तुला? वय 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 वय, माहित आहे. हा, मग तसंच आहे. या दोघींचं भांडण म्हणजे आपल्याला लोणी लाटायचा मोठा मौका आहे बघ. त्यांना जेवढं भांडायचंय तेवढं भांडू दे, पण आपण दोघींची गोडी गुलाबीने वाढायचं.
या दोघींच्या मधला भांडणाचा इस्तव इजला नाही पाहिजे, भांडणाची आग अशी जळली पाहिजे. मग बघ या दोघींचंच नुकसान होईल. आणि मग दोघी त्याचं कापर एकमेकींवर फोडतील, दोघींची जुंपून द्यायची आणि त्यामध्ये आपला फायदा. हा, सोन्याचं दिस आलंय आपले, सोन्याचं दिस. समधी झिंगरोबाची कृपा आहे. जय झिंगरोबा, जय जिंगरोबा. बघितलं का, अगदी जादूची कांडी हा सकूकडे. काल तर हिला उभं राहता येत नव्हतं. अगदी डोकं काय दुखत होतं, हात काय दुखत होता, अरे पट्ट्या सुद्धा बांधल्या होत्या. पण म्हणाली काय, मी चेष्टा केली. पण आपल्याला माहिती होतं ना खरं काय येते. तिला तर खरंच त्रास होत होता. एखाद्या शेमड्या पोराने सुद्धा सांगितलं असतं. पण ही खोटं का बोलली कुणाच ठाऊक. जाऊ देत, आपल्याला काय करायचंय. पण आता बघा कशी जादूची कांडी फिरवल्यासारखी बरी झाली आहे ती. आणि अगदी पटापट भरभर कामाला लागली आहे. बरंच झालं. पण मी काय म्हणत होते जाऊबाई, जे म्हणायला नको ते सगळं म्हणायला तुम्ही जाऊबाई. आता ही अनाठाई सरस्वती वाहतीये ना तुमच्या मुखातनं, ती थांबवा. कारण मी बोलायला लागले तर वाहून जाल त्यात, समजलं ना. आणि बस झाला आता सखू पुराण. ज्या दिवशी माझ्या सहनशक्तीचा अंत होईल तो दिवस सखूचा या घरातला शेवटचा दिवस असेल. तुझ्या वागण्यात जर काही फरक पडला नाही, मी सांगते तशी काही सुधारणा झाली नाही तर मी तुला माहेरी हाकलून देईन. आणि दिगूचं लग्न त्या माणिकशी लावून देईन. सासूबाई, बस आता तूही खा आणि आम्हालाही खाऊ दे. घ्या, लागले रडायला. शंभू म्हणाला की नाही बरोबर समजतं की आई आत्ता खायला बसलीये. लगेच सूर धरतो, धड खाऊ पण देत नाही. यमुना वंसा, मी बघू का शंभू बाळाला, चालेल का? जा खेळव त्याला, मी येतेच खाऊन. काय झालं? काय झालं बालाला? काय लढतंय? जागायला कोणी दिसलं नाही म्हणून लढतंय का? दुपतात पडून नाही राहायचं, सांगायचंय. मग आईला सांगायचं ना की आता आम्ही लहान नाही राहिलोय, मोठे झालोय. आपण बाहेर जाऊया. आता मामी आली की नाही खेळायला, आपण भूर जाऊया, भूर जाऊया. चिवकाऊ बघायची का तुला? चिवकाऊ पण लढायची नाही हा. आपण आता खेळायची हा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. कसं म्हणायचं मामीला म्हणून दाखव बघू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघ शंभू बाया, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
अहो सासूबाई, सवयीनुसार चुकून तोंडून आलं हो. आणि शंभू बाळाला ते खूप छान वाटलं तर रडायचं थांबलं. म्हणून तो सगळं विसरून आमची पर्वा न करता या घराचे सगळे नियम धाब्यावर बसून त्या विठ्ठलाचं गुणगान करत बसली होतीस. विठ्ठलाचं गुणगान करत बसली होती. विठ्ठलाचं गुणगान करत बसली होतीस. विठ्ठलाचं गुणगान करत बसली होतीस. अक्कल नाहीये की मुद्दामून करतेस ग? भोळी दाखवतेस, पण रमाईला त्रास कसा द्यायचा हे अगदी बरोबर कळतं तुला. आणि हो, विठ्ठल नामाची गोडी जर शंभू बाळाला लागली आणि मग तो सुद्धा श्रीधर दादाप्रमाणे शंभू बाळा घे. मी कुणालाही त्या वाटेला जाऊ देणार नाही. या सखूने कितीही प्रयत्न केला तरी त्या विठोबाच्या नावाला या घरात मी थारा देणार नाही. सासूबाई ते चुकून. उगाच ना नाकाने कांदे सोलू नकोस. एकदा दोनदा होते ती चूक, तिसऱ्यांदा आणि पुन्हा पुन्हा चूक होत नाही कधी. त्याला जाणून बुजून करणं म्हणतात, मुद्दामून चिथावणं म्हणतात. माझ्या विरोधात हे असले उद्योग करतेस. शंभू बाळाला सवय लावतेस विठ्ठलाची. ज्या विठ्ठलानं माझ्या संसाराचं वाळवंट केलं, आनंद सुख मनशांती सगळं हिरावून घेतलं, त्या विठ्ठलाचं नाव या घरात घ्यायचं नाही इतक्या वेळा बजावलं तुला, तरी मुद्दामून मला चिथवतेस. हा काय ग, रडू नकोस हा. आणि हे हरडासारखे डोळे करून माझ्याकडे बघायचं नाही. बधणार नाही मी तुला. चल मुकाटन, चल दाखवतेस तुला. चल ये. तमाशा केल्याशिवाय महामायेला चैन नाही पडणार. आता काय जीव घेते की काय टवळी चकूचा? झाला का हाऊस साफ करून? वयजी लय शेवळ धरलं होतं. आता बघा आरशावाने साफ केले आहोत. फक्त पाणी भरायचंय बस. भरतो आता. नाही नको, तुम्ही जा. आज तुमची सुट्टी. जा. अरे काय म्हणते मी? एकमेकांकडे काय बघताय? निघा तुम्ही. वयजी पाण्याचा आम्ही बघतो. मला चिडवायची तुझ्यात खूप खुमखुमी आहे ना. चांगलीच रग चिरवते तुझी आता. काढ. विहिरीतनं पाणी काढायचं आणि हौदात ओतायचं. पाण्याचा नाश करायचा नाही. सांडलवण करायची नाही. घागर पाडलीस, तिला पोचा पडला तर याद राख, हवं तर तू पड धडपड, पण घागरीला पोचा पडता कामा नये. आणि कुणीही मदत करायची नाही. कुणीही. कळलं ना? चल ग, कामाला सुरुवात कर. आणि तुमचं काय असे बघत काय बसलाय? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? जा निघा. सुरुवात कर.
दे शंभू बाळाला माझ्याकडे दे. नीट लक्ष असू दे हिच्यावर, कळलं ना? चला शंभू बाळा आपण जायचं. काय म्हणतोय शंभू बाळ? नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागो. अगो अगो काय झालं? काय झालं? ओ ओ ओ ओ काय म्हणायचं? नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी 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 कुलगुरु नागोजी असं म्हणायचं. हा, मामीने जे शिकवलंय ना ते सगळं विसरून जायचं. हा शंभू बाळा, आता हे नागोजी बाबा आहेत ना, त्यांचीच पूजा करायची, भक्ती करायची. त्यांना सांगायचं मला छान आरोग्य द्या, बुद्धी द्या, मला खूप मोठं करा, असा आशीर्वाद मागायचा. हा, नागोजी नागोजी. तुमच्यावर सखूची सावली आहे म्हणून तुमच्या हातातला कापूर जळाला. बाबाजींचं आणि झिंगरोबाचं नाव घ्या, हे गंडे तुमचं रक्षण करतील. शंभू बाळाला ताबडतोब सुरक्षा कवच द्यायलाच हवं. हा शंभू बाळा जरा थांबा. हा जरा थांबा. हा, आजी काय करते? आजी काय करते बघा बघा बघा. हा, आता ना तुमच्या हाताला चल पटापटा. आत्ता कुठे 4-5 कळशा होतल्यास हौदात? लगेच खांब फुटला तुला? असं वाटते या यमुताईच्या डोक्यावर ना थंड पाण्याच्या 100 कळशा वाटाव्यात. भयंकर दुष्ट आहे. बघतेस काय? लाग कामाला. वंच करते. थोडा दम घेतला हो. रमाईचं नक्की 9 आणलेस तू आणि दम कसला घेतेस? चल लाग कामाला. स्वतः तर इकडची काडी तिकडे करत नाही आणि सखू वहिनीच्या डोक्यावर बसायला मात्र सगळ्यात पुढे. हा हा धागा आहे ना, सुरक्षा धागा आहे, बाबाजींनी दिलाय. ते तुझी रक्षा करतील, त्या सखूपासनं तुला वाचवतील, तुला मोठा करतील, हुशार करतील. पण सोनुल्या, चुकून हे त्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही. हा बाळा, तुझे आजोबा विठ्ठल विठ्ठल करत राहिले आणि जगाला विसरले, स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरून निघून गेले. पण तुझं तसं होतं का म्हणे? म्हणून नागोजी नागोजी हा जप करत राहायचा. शाळ ग माझं बाळते. तुझे आजोबा असताना बाबाजी भेटले असते ना, तर त्यांनाही सुरक्षक धागा बांधून त्या विठ्ठलापासून दूर ठेवलं असत. पण माझं नशीबच खडतर रे, फार खडतर. सत्यानाश केला त्या विठोबानं सगळ्याचा, सत्यानाश केला. म्हणूनच तुला सांगते, तुझ्या मामीनं काही सांगितलं ना तरी लक्ष देऊ नको. हा, तुझ्या आजीला राग यावा म्हणून तुझी मामी तेच तेच नाव काढत राहील. पण तू ते काही ऐकू नको. हा, लक्षच देऊ नको तिच्याकडे.
शाण ग माझं बाळते, गुणी ग माझं बाळते. मला खात्री आहे तू तुझ्या आजीला दगा देणार नाहीस. आता सगळी माझी भिस्त तुझ्यावरच आहे रे. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत मला, कारण बाकीचे आता कुणीच कामाचे नाहीत. माझा मुलगा, माझा पोटचा पोरगा हळूहळू त्या सखूच्या बाजूने झुकायला लागलाय. तिच्या नादाने खुळा व्हायला लागलाय. काही भरोसा नाही उरला त्याचा. पण आता तू एकमेव आशा आहेस माझी. आजीनं सांगितलेलं ऐकायचं हा, आणि हा गंडा जपून ठेवायचा. सुरक्षा धागा. चला म्हणा आता मी काय म्हणते. आजी आजी काय म्हणते. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी, नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी, नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी. बाई किती ग गलथानेस तू. कचरा किती बघे त्या कळशीत. जरा जरा नीट बघून पाणी भर ना. चल लाग कामाला. लबाड करून वहिनींना छळते. आत्ताच जाऊन दादाला सांगतो.